एनएसयूआय आणि एबीव्हीपी मधील वादाचा व्हिडिओ समोर कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून आल्याने वादाला सुरुवात। पोलीस प्रशासनासमोरच दोन गट समोरासमोर भिडले। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाआधी पुण्यात गोंधळ, अभाविप आणि एनएसयूआयमध्ये जोरदार राडा। मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा एनएसयूआयवर अभाविपचा आरोप। विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम, सतेज पाटलांचं ठिय्या आंदोलन। अभाविपच्या गुंडांनी दोन मुलींना कोंडून ठेवलं। छात्रों की गूंज या कार्यक्रमात उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपचं हे षडयंत्र, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। तर अभाविपच्या विरोधात काँग्रेस आज तक्रार दाखल करणार। राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता। पुण्यातील राड्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। भाडोत्री गुंडांकडून हे सर्व घडवलं जात असल्याचाही सपकाळांचा आरोप। पुण्यात अभाविप आणि काँग्रेसच्या राड्यात काँग्रेस दोन कार्यकर्ते जखमी। आनंद दुबे आणि रिहान बाबुडे हे पुणे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी। बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि विश्वजित कदमांसह सतेज पाटलांनी जखमी कार्यकर्त्यांची संचित रुग्णालयात भेट घेतली। दडपशाही काँग्रेस सहन करणार नाही। एबीव्हीपी वाल्यांनी अनाथ मुलीला डांबून माफी मागून घेतली। एबीव्हीपी आणि एनएसयूआयच्या राड्याबाबत यशोमती ठाकूरांचं ट्विट। काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करणं निषेधार्ह, ठाकूरांचा हल्लाबोल। पुण्यात एनएसयूआय विरुद्ध अभाविप वाद आता शिगेला। भाजपकडून पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। एनएसयूआय कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या आरोपाखाली धीरज घाटेंकडून तक्रार दाखल। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर। छात्रों की गूंज या कार्यक्रमातून विद्यार्थिनींसोबत संवाद साधणार। राहुल गांधींचा छात्रों की गूंज कार्यक्रम ऐतिहासिक होणार। काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांचं वक्तव्य। सत्ताधाऱ्यांनी या कार्यक्रमामुळे घाबरून जाऊ नये, विश्वजित कदम यांची सत्ताधाऱ्यांवर टीका। पुणे दौऱ्यावेळी राहुल गांधी काँग्रेस नगरसेवकांची भेट घेणार। आज पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन। पुण्यात राहुल गांधी हजारो विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यात बॅनरबाजी। पुण्यातील विविध चौकात काँग्रेसकडून राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी। पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या नाव नोंदणीसाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी विशेष बॉक्स। विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देत बॉक्समध्ये नोंदणी करून प्रवेश दिला जातोय। राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेटगन प्रकरणी संसद मार्ग पोलीस ठाण्यात एफआयआर। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी राहुल गांधी यांचा विद्यार्थ्यांसह तब्बल 7 तास पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। ही न्याय मिळवण्याची सुरुवात, राहुल गांधींची प्रतिक्रिया। राहुल गांधींना फुटेज मिळवण्याची भूक। राहुल गांधींचं आंदोलन म्हणजे स्वस्थ राजकारण। संसद मार्ग पोलीस ठाण्यातील आंदोलनावरून जेपी नड्डा यांचा घणाघात।